शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की शुक्रवारी लक्ष्मी देवीला समर्पित आहे आणि या दिवशी धनाची देवी सर्वात आनंदी मुद्रेत असते। या दिवशी घराची व्यवस्थित स्वच्छता करावी आणि घरातील महिलांनी लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी स्वच्छ हाताने खीर बनवावी असे सांगितले जाते। यासोबतच आज आम्ही तुम्हाला असे काही शुभकर्म देखील सांगणार आहोत जे शुक्रवारी सकाळी केल्याने लक्ष्मी तुमच्या घरी येते। हळद उपाय। पूजेमध्ये हळदीचा वापर करणे सर्वात शुभ मानले जाते आणि असे म्हटले जाते की गुरुवारी व्यतिरिक्त शुक्रवारच्या पूजेमध्ये हळदीचाही समावेश करावा। याशिवाय सकाळी अंघोळ केल्यानंतर मुख्य दरवाजा नीट स्वच्छ करावा आणि त्यानंतर दोन्ही बाजूनी हळद मिश्रित पाणी शिंपडावे। असे केल्याने केवळ तीच जागा पवित्र होत नाही तर महालक्ष्मीही तुमच्या घरी येते। गंगाजल उपाय। गंगाजल वापरणे धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानले जाते। शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडा। लक्षात ठेवा, आधी संपूर्ण घर झाडून घ्या आणि मग हे काम करा। असे केल्याने तुमच्या घराचे वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहही वाढतो आणि देवी लक्ष्मीचेही दर्शन होते। कुमारिका पूजन करा। सकाळी अंघोळ करून पूजा केल्यानंतर किमान 5 कुमारिका आदराने घरी बोलावून त्यांना लाल ओढणी आणि नारळ भेट म्हणून द्या। त्यांना मिठाई खाऊ घालून आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन प्रेमाने निरोप द्या। लक्ष्मी मातेला तुमच्या घरी लवकर येवो अशी प्रार्थना मनापासून करा। गरजूंना अन्न द्या। समाजातील गरजू लोकांची सेवा करणाऱ्या लोकांसाठी माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते। शुक्रवारी किमान एका गरजू व्यक्तीला घरी जेवायला बोलवा किंवा अन्नदान करा आणि शक्य तितकी आर्थिक मदत केल्यानंतरच त्यांना निरोप द्या। पूजेच्या वेळी श्री सुक्ताचे पठण करावे। संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी मातेची उपासना करा आणि त्यानंतर श्री सुक्ताचा पाठ करा आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करा। देवी लक्ष्मी सुखी आणि समृद्ध होण्यासाठी आशीर्वाद देते।